जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. लोककवी वामनदादा कर्डक यांचे वाङ्मयीन साहित्य महाराष्ट्राच्या सर्व विद्यापीठात सुरू करा. विजय मोरे, रावसाहेब, रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय मोरे यांनी आज दिनांक 16/2/2026 रोजी बुलढाणा येथील हॉटेल पद्मावती येथे बुलढाणा शहर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात ते म्हणाले की आंबेडकरी विचाराचे प्रेरणादायी साहित्य जर अभ्यासक्रमात आले तर येणाऱ्या पिढीतील विद्यार्थ्यांना जीवनाचा व जीवन जगण्याचा खरा अर्थ कळेल. म्हणून आंबेडकरी विचाराचे साहित्यिक तथा लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कविता संग्रह महाराष्ट्राच्या माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक अशा तिन्ही पातळ्यांवरील महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात त्यांचे साहित्य अभ्यासक्रमात सुरू करावे. वामनदादा कर्डक यांचे साहित्य तळागाळातील शोषित, पीडित, वंचित समाजाचे असून त्यांनी सर्व आपली देखणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अर्पण केलेली आहे. वामनदादा कर्डक यांचे साहित्य दर्जेदार असून शोषित पीडित जनतेचा तो आवाज आहे आणि हा आवाज वाङ्मयीन साहित्याच्या माध्यमातून प्रत्येक विद्यापीठाने, महाराष्ट्र सरकारने अभ्यासक्रमातून लागू केला तर समाजाला नवी दिशा, चालना मिळू शकते. यापुढे बोलताना ते म्हणाले की वामनदादा कर्डक यांची गीते चित्रपटासुद्धा आहेत आणि अशा दर्जेदार साहित्यिकाची महाराष्ट्र सरकारने त्याची व त्याच्या साहित्याची कदर करून वामनदादा कर्डक यांचे साहित्य संपूर्ण अभ्यासक्रमात आणावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष यांनी केली. माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीचे प्रखर निष्ठावंत आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते VM भोजने साहेब आहेत. त्याचबरोबरीने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजय मोरे रावसाहेब हे सुद्धा आज माझ्यासोबत आहेत आणि खामगावचे आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आणि तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी सन्माननीय गवई साहेब सुद्धा आज माझ्यासोबत आहेत. प्रश्न असा निर्माण होतो की आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अतिशय तारेवरची कसरत करावी लागते. वेळ पडले तर उपाशी पोटी सुद्धा राहावं लागते. अरे एवढंच काय बाबा, वेळ पडली तर तुम्हाला तिथं दगड दोंडी सुद्धा खावं लागतात. मग आता इथं पगार मिळत नाही, पैसा मिळत नाही, तरीही सुद्धा लोक निष्ठेनं काम का करतात हा प्रश्न इथे निर्माण होऊ लागला की या चळवळीमध्ये तुम्हाला काही भेटत नसतानाही सुद्धा ही निष्ठावंत मंडळी मोठ्या ताकदीनं काम करते का? मित्रांनो, याचे एक छोटंसं उत्तर आहे का आंबेडकरी चळवळ ही एका खूप मोठ्या पंखासारखी आहे आणि बहुजनांना सर्व एका छताच्या खाली ठेवण्याची ताकद फक्त या आंबेडकरी चळवळीमध्येच आहे. म्हणून ही निष्ठावान मंडळी आज रोजी आंबेडकरी चळवळीमध्ये मोठ्या ताकदीनं काम करतात. तर माझ्यासोबत आहेत भोजने साहेब. आपण किती वर्षापासून या आंबेडकरी चळवळीत काम करताय? 1984. त्याच्याबद्दल काय त्याच्या अगोदर आंबेडकर चळवळ 1956 नंतर मी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या वेळेस जवळजवळ 11-12 वर्षाचा होतो. त्यानंतर चळवळमध्ये बाबासाहेब आणले त्या दिवशी आम्हाला आमच्या गावच्या करताना मला समजलं की काय बाबासाहेब त्यावेळेस मी जवळपास 11-12 वर्षाचा होतो आणि 11-12 वर्षाचा होत असताना त्यावेळेस मग बाबासाहेबांच्या मुक्तीनंतर लोकांनी गाणी वगैरे तयार केले आणि त्या गाण्याच्या माध्यमातून प्रत्येक खेळामध्ये बाबासाहेबाचा जे गोष्ट चालू झाला, समाज पूर्वजून झालं, बाबासाहेबांच्या बद्दल लोक कृपापून झाले, वातावरण चांगलं होत गेलं आणि आम्हाला आंबेडकर चळवळ तेव्हापासून समजलं. मी वयाच्या 16व्या वर्षी जमिनीवर गाणं म्हणत होतो. जमिनीला वाजवून कोकण वाजवून कोणतं गाणं होतं ते गाणे, सुरुवातले गाणे असे होते, दिनबंधूचे गाणे होते. लोकांना उत्तेजित करणारे गाणं तयार केलं होते.
तर मुलांना शिक्षणात घालवते ते आई आपल्या मुलांना घालवत होती तर ते गाण्याचं नाव आहे गरीब नको राहून दुशारेत जाई किती सांग तुले कसं समजत नाही तुझा बाप नवतार शिकला शाळा म्हणूनच राहिला नाळानी बोला रुपयाचा तुझा त्यानं मोजला नाही किती सांग तुले कसं समजत नाही जेण्या मन्या सोन्या शेजाऱ्याचे पुढं आई बापाले समजत नाही ना सातात ढोर कशी नाही चिमुकल्या तुझी रे आई किती सांग तुले कसं समजत नाही याबद्दल सुरुवात केली. बरं मला एक सांगा की तुम्ही वंचितमध्ये सुद्धा होता की वंचितच्या भोजन नाही पहिले वंचित नव्हती वंचितच्या अगोदर भारी भोजन मला सगळं होता मी भारी बौद्धमान त्याच्या अगोदर बौद्धमान सभेचं 10 वर्ष तालुका सचिव झालो नाही नाही, म्हणजे पूर्वी भारी होतो भारी होती मग नंतर वंचित झाली मग वंचित आला भाऊ मला संघ झाला बरं आणि आता तुम्ही वंचित म्हणजे तुम्ही नेमकं होते कशा मी भारी भोजन मला संघाचा तालुका आता